अपघातांचं प्रमाण कमी करण्याचं कारण पुढे करत पोलीस आणि आरटीओ कडून स्पीड गनचा वापर केला जातोय। त्यातून वाहनांचा वेग तपासला जातो आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना दंडाची नोटीस जाते। त्यासाठी राज्यातील अनेक महामार्गांवर आरटीओ कडून स्पीड गन असलेली वाहनं जणू दबा धरून बसलेली असतात। मुळात कोणत्या महामार्गावर ताशी किती वेग मर्यादा आहे हे अजून स्पष्ट नाही, तरीही ठिकठिकाणी स्पीड गन लावून सध्या वाहनधारकांची लूट केली जाते। त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। गेल्या काही वर्षात अनेक राष्ट्रीय महामार्ग रुंद होऊन नव्याने तयार झालेत। गुळगुळीत रस्त्यावरून गाडी पळवण्याचा मोह आवरत नाही आणि इथंच माशी शिंकते। कारण आता तुमच्या गाडीच्या स्पीडवर आरटीओ किंवा पोलिसांच्या स्पीड गनची नजर असते। तुम्ही ठरवून दिलेली वेग मर्यादा जरा जरी ओलांडलीत तरी तुमचा खिसा रिकामा होणार हे नक्की। कारण महामार्गावर कुठल्या कोपऱ्यात आणि कुठून स्पीडगन तुमच्यावर नजर ठेवत असेल हे कळतच नाही। एखादा स्पीड ब्रेकर येण्यापूर्वी त्याचा फलक असणं बंधनकारक आहे, पण स्पीडगनच्या बाबतीत असा प्रकार नाही। महामार्गावर काही ठिकाणी केवळ आकड्याचा बोर्ड पाहायला मिळतो। 60 किंवा 80 अशी संख्या असलेला तो फलक म्हणजे स्पीड लिमिटची सूचना असते। पण बऱ्याचदा वाहन चालक त्या बोर्डकडे लक्ष देत नाहीत आणि गुळगुळीत रस्त्यावरून गाडी सुसाट सुटते। अशा वेळी महामार्गावर वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारणी होते। त्यासाठी तुमची गाडी अडवली जात नाही, पण 2-4 महिन्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा घरी दंड भरण्याची नोटीसच येते। त्यानंतरही वाहन चालकानं दंड भरला नाही तर वाहनांची विक्री करताना किंवा परवाना नूतनीकरण अथवा इन्शुरन्सचं नूतनीकरण करताना आधी दंड भरून घेतला जातो। त्याशिवाय तुमचं कामच होत नाही। गेल्या 6 महिन्यात हजारो वाहनधारकांना वेग मर्यादा ओलांडल्याबद्दल दंडाच्या नोटिसा आल्या आहेत। अगदी 1000 पासून ते 10,000 पर्यंत दंड भरावा लागल्यानं वाहन चालक हैराण झालेत। मुळात महामार्गावर वेग मर्यादा किती असावी याचे पुरेसे फलक अजूनही लावलेले नाही। तसंच स्पीडगन असल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही। वाहनधारकांना अगदी बेसावध स्थितीत पकडून त्यांच्यावर दंड लादला जातो। कोल्हापुरात आरटीओ अधिकाऱ्यांकडे 4 स्पीडगन आहेत तर पोलिसांकडे 1 स्पीडगन आहे। गेल्या 2 वर्षात स्पीडगनद्वारे जिल्ह्यातून सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नव्या महामार्गांचं कौतुक केलं जातं। त्यांच्या म्हणण्यानुसार महामार्गावरून प्रवास करताना ताशी 100 ते 110 किलोमीटरचा वेग असायला हरकत नाही, पण प्रत्यक्षात 90 ते 100 किलोमीटर या वेगानं गाडी चालवली तरी दंडाची नोटीस येते। ही नोटीसही 2-4 महिन्यानंतर येते। चौकशी केल्यावर महामार्गावरच्या तुमच्या गाडीचा फोटोही मिळतो, पण त्या दिवशी त्या स्पॉटवर आपल्या गाडीचा वेग किती होता हे कुणाच्याही लक्षात असत नाही। त्यामुळे स्पीडगननं टिपलेलं छायाचित्र आणि दाखवलेला वेग हाच अंतिम ठरवायचा आणि गप गुमान दंड भरायचा इतकंच सर्वसामान्यांच्या हाती असतं। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर सांगली, पुणे बेंगलोर महामार्ग, राधानगरी, गारगोटी या सर्वच प्रमुख मार्गांवर स्पीडगनचे सापळे लावलेत आणि आता 1 डिसेंबर पासून ओव्हर स्पीडच्या दंडाची रक्कम 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्यात आली आहे। त्यामुळे महामार्गावरून गाडी चालवताना वेग मर्यादा सांभाळलीच पाहिजे। तर या संबंधीची जी दंडाची तरतूद आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालेली आहे आता। आणि हायवेवरती पर्टिक्युलरली आपला पुणे बेंगलोर जो हायवे आहे त्याच्यावरती आमच्याकडे आता कंटिन्युअस स्पीड मॉनिटरिंग केलं जातं। त्यासाठी इंटरसेप्टर व्हेकल 4 शासनाकडून आपल्याला आलेले आहेत आणि प्रत्येक वेळी तुम्हाला दिसेल की इंटरसेप्टर व्हेकल आरटीओचं तुम्हाला रस्त्यावरती स्पीडचं मेजरमेंट करताना दिसेल। तर स्पीडचं व्हायोलेशन केलं तर आता 2000 रुपयेपर्यंत दंड आहे। आम्ही आतापर्यंत 1 डिसेंबरपासून हे अंमलात आल्यापासून 784 गाड्यांवरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याची नोंद तुमच्या वाहनाच्या डेटाबेसमध्ये आमच्या सर्व्हरवरती झालेली आहे। काही काळात तुम्हाला नोटीस येतील आणि ती पैसे भरावे लागणार आहेत। अपघातांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी स्पीडगन लावले आहे खरं आहे, पण त्यामुळे अपघातांची संख्या घटली का याबाबत मात्र संबंधित यंत्रणांकडे ठोस उत्तर नाही। त्यामुळे स्पीडगन केवळ वसुलीसाठीच आहेत का असा प्रश्न पडतो। स्पीडगनचा उद्देश योग्य असला तरी त्याची कार्यवाही चुकीची आहे। रस्त्यांवर जागोजागी स्पीड लिमिटचे फलक लावण्याऐवजी वाहनधारकांना कोंडीत पकडून दंड उकळला जातो। त्यामुळे सरकारनं एकदा आपला हेतू तपासण्याची गरज आहे।